तर आता एक मोठी बातमी येते मुंबईच्या पवईत ओलीस नाट्य सुरू आहे। माथे फिरून मुलांना ओलीस धरलेले, काही मुलांना रूम मध्ये डांबून ठेवलेला आहे। ही मोठी बातमी आपण पाहतोय। पवईतून एक मोठी बातमी आपल्याकडे येते। काही मुलांना एका रूम मध्ये डांबून ठेवण्यात आल्याचं कळतंय। माथे फिरून मुलांना या रूम मध्ये डांबून ठेवलेलं आहे। पवईत एका व्यक्तीनं काही मुलांना डांबून ठेवलंय, तर संबंधित व्यक्ती जी आहे ती मानसिक रुग्ण असल्याची ही माहिती मिळते। ही दृश्य आपण पाहतोय, याच रूम मध्ये मुलांना डांबून ठेवलेलं आहे। पवईत एका व्यक्तीनं काही मुलांना रूम मध्ये डांबून ठेवले। संबंधित व्यक्ती मानसिक आजारी असल्याची ही माहिती मिळते। काही मुलं या रूम मध्ये सध्या पवईत एका व्यक्तीनं काही मुलांना रूम मध्ये डांबून ठेवल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। तर ती व्यक्ती मानसिक आजारी असल्याची देखील माहिती मिळते। जी दृश्य तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहतायत तो त्या बिल्डिंगचा व्हिडिओ आणि त्या बिल्डिंगच्या एका रूम मध्ये काही मुलांना डांबून ठेवल्याचं कळतंय। ती व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची ही माहिती मिळते। पवईत एका व्यक्तीनं काही मुलांना रूम मध्ये डांबलेलं आहे, आग लावण्याची धमकी देत असल्याची ही माहिती मिळते। ही आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। पवईत एका व्यक्तीनं काही मुलांना रूम मध्ये डांबलेलं आहे, तर मुलांना रूम मध्ये डांबून आग लावण्याची धमकी ती व्यक्ती देत असल्याचं ही कळतं आहे। तर ज्या व्यक्तीने या मुलांना डांबलेले आहे ती व्यक्ती मानसिक आजारी असल्याचंही कळतंय। पवईत व्यक्तीनं मुलांना डांबून ठेवलेला आहे आणि ज्या व्यक्तीनं मुलांना डांबून ठेवलंय तो व्यक्ती मानसिक आजारी आहे। आग लावण्याची धमकी ती व्यक्ती देत असल्याचंही कळतंय। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। डांबून ठेवलेल्या मुलांमध्ये किती मुलं आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाहीये, मात्र ही सगळ्यात मोठी बातमी। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी महेश। काय नेमकं? मुंबईतील पवई परिसरातील लार्सन अँड टुब्रो जी कंपनी आहे त्याच्या गेट नंबर 5 जवळ राज स्टुडिओ नावाचा एक इमारत आहे। त्या स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर 15 वर्षाखालील 18 ते 20 मुलांना डांबून ठेवलं आहे एका व्यक्तीने, ज्याचं नाव रोहित आर्य सांगितलं जाते। मानसिकदृष्ट्या हा जो व्यक्ती आहे तो ठीक नसल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलेलं आहे। घटनास्थळी साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी दाखल झालेले आहेत। या व्यक्तीने सोशल माध्यमांच्या माध्यमातून एक व्हिडिओ जारी केलेला आहे, ज्याच्यामध्ये तो त्याच्या गोष्टी मांडत आहे। त्याला कोणाशी तरी बोलायचं आहे असं तो सांगतोय, मात्र पोलिसांकडून या व्यक्तीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो आणि ही अडकलेली जी 15 वर्षाखालची 18 ते 20 मुलं आहेत त्यांना सोडवण्याचा आता प्रयत्न केला जातोय। या व्यक्तीच्या संपर्कात पोलीस आलेले आहेत। कुठली अप्रिय घटना घडू नये म्हणून या मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र पोलिसांना अजून याचा अंदाज आलेला नाहीये की आतमध्ये ज्या ओलीस ठेवलेल्या मुलांना कशा प्रकारे ठेवण्यात आलेला आहे। आतमध्ये कुठले शस्त्र ठेवण्यात आलेलं आहे का, किंवा कशा प्रकारची इजा या मुलांना झाली आहे का, याची कुठली माहिती अद्याप पोलिसांकडे आलेली नाहीये। मात्र हा जो व्यक्ती आहे, जो आपल्याला ज्याचा व्हिडिओ आपण आता पाहतोय, तो त्या व्हिडिओतून सांगतोय की माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत किंवा माझं म्हणणं जर ऐकून घेतलं गेलं नाही तर मी या स्टुडिओला आग लावून देईन अशी धमकी सुद्धा या व्यक्तीने दिलेली आहे। एकंदरीत पाहता पवईचा हा जो परिसर आहे उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी काही क्लासेस विद्यार्थ्यांचे चाललेले होते पहिल्या मजल्यावर असं सांगितलं जात आहे। अशातच अचानक हा आर्य नावाचा जो व्यक्ती आहे तो या ठिकाणी दाखल होतो आणि विद्यार्थ्यांना डांबून ठेवतो। महेश, काही सेकंदांसाठी थांबवते।